नमस्कार मित्रांनो, जे काही शिक्षक भरती संदर्भात डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन संदर्भात बघा कामकाज सध्या चालू आहे। तर ज्या उमेदवारांना आतापर्यंत डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन संदर्भात महत्त्वाचे जे काही डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनचं पत्र तुम्हाला अवेलेबल झालं नसेल, तर आतापर्यंत बघा जवळपास 18 ते 20 जे काही जिल्हा परिषद असेल, आस्थापना असेल, तर त्यांच्या सध्या डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनचं पत्र सध्या आलेलं आहे। तर तुम्हाला बघा कुठं जायची गरज नाही। तर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनचं तुम्हाला जर जे काही लेटर पाहिजे असेल, तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन कधी आहे, तर जे काही आपल्या या ठिकाणी बघा जे टेलिग्राम चॅनल आहे द गुरुजी नावाने, तर ह्या टेलिग्राम चॅनलवरती तुम्हाला संपूर्ण जे काही याद्या आहे तर त्या ठिकाणी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन संदर्भात तुम्हाला मिळून जाईल। तर ह्याच्यामध्ये बघा महत्त्वाचे जे काही आतापर्यंत सध्या डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन संदर्भात ज्या महत्त्वाच्या जिल्हा परिषद असेल, नगरपालिका असेल, त्यानंतर नगर परिषद असेल, अशा संपूर्ण ज्या काही आलेल्या आहेत, तर आतापर्यंत बघा जवळपास मी तुम्हाला लिस्ट दाखवतो। तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता जवळपास एवढ्या ज्या काही जिल्हा परिषद असेल, नगरपालिका असेल, तर ह्यांच्या सध्या डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनचं पत्र या ठिकाणी आलेलं आहे। तर हे संपूर्ण तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवरती, हे जे द गुरुजी टेलिग्राम चॅनल आहे, तर ह्याच्यावरती तुम्हाला मिळून जाईल। तर ह्याची लिंक जी आहे ती व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देण्यात आली आहे। तर तेथे जाऊन तुम्ही जॉईन करा आणि या ठिकाणी बघा जे काही पिन करून ठेवलं आहे मी, तर ह्या पिन करून ठेवलेल्यामध्ये या ठिकाणी तुम्ही क्लिक करायचं आहे या ठिकाणी, आणि हे संपूर्ण तुम्हाला जे ज्याचं या ठिकाणी बघा सिलेक्शन झालं आहे, तर जवळपास तुम्हाला मी दाखवतो। तर ह्या ठिकाणी बघा महत्त्वाचं रायगडचं ह्या ठिकाणी सध्या व्हेरिफिकेशनचं पत्र आलेलं आहे, ते देखील आहे आपल्याकडे। त्यानंतर सिंधुदुर्ग असेल, त्यानंतर जिल्हा परिषद रत्नागिरीचं आलेलं आहे, त्यानंतर बघा जिल्हा परिषद गोंदियाचं आलेलं आहे, त्यानंतर झेडपी नागपूरचं आलेलं आहे, त्यानंतर बघा झेडपी अहमदनगर मराठी माध्यमचं आलं आहे, त्यानंतर झेडपी अहमदनगर उर्दू माध्यमाचं आलं आहे, त्यानंतर बघा पुढचं जे आहे बृहन्मुंबई महानगरपालिकेचं सध्या आलेलं आहे, त्यानंतर बुलढाणा जिल्हा परिषदचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनचं पत्र या ठिकाणी आलेलं आहे, त्यानंतर झेडपी नांदेडचं पत्र आलेलं आहे, त्यानंतर झेडपी धाराशिवचं पत्र आलं आहे, त्यानंतर बघा पुढचं आहे झेडपी चंद्रपूरचं देखील पत्र तुम्हाला या ठिकाणी अवेलेबल करून दिलेलं आहे। त्यानंतर पुढचं बघा पुणे मनपाचं देखील डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनचं पत्र आपल्या या चॅनलवरती तुम्हाला मिळून जाईल। तसं बघा जी काही खापा नगर परिषद होती, तर त्याचं देखील डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनचं पत्र आपल्या टेलिग्राम चॅनलवर अवेलेबल आहे। तसंच बघा महत्त्वाचं मुंबई संदर्भात देखील या ठिकाणी बघा मुंबई नगरपालिका असेल किंवा महानगरपालिका असेल, त्याचं देखील या ठिकाणी डॉक्युमेंटचं व्हेरिफिकेशनचं पत्र अवेलेबल आहे। तसंच बघा नांदेड महानगरपालिकेचं देखील डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनचं पत्र आलं आहे। तसंच झेडपी पुणेचं देखील आलं आहे, झेडपी यवतमाळ असेल, त्यानंतर महानगरपालिका बघा पुढची मीरा भाईंदरचं देखील या ठिकाणी पत्र डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनचं आलं आहे। त्यानंतर जिल्हा परिषद सांगलीचं आलं आहे, जिल्हा परिषद परभणीचं देखील आलं आहे, त्यानंतर जिल्हा परिषद भंडाराचं आलं आहे, त्यानंतर महानगरपालिका नाशिकचं हिंदी आणि उर्दू माध्यमाचं सध्या आलेलं आहे। ह्याच्यामध्ये बघा अजून नाशिकचं जे काही मराठी माध्यमचं असेल जिल्हा परिषदचं, ते सध्या बाकी नाही, पाठपुरावा चालू आहे, तर ते लवकरच अवेलेबल करण्यात येईल। तसंच बघा पुढचं या ठिकाणी ठाणे महानगरपालिकेचं देखील पत्र या ठिकाणी आलेलं आहे, चिखली नगर परिषदचं देखील आलेलं आहे, झेडपी लातूरचं या ठिकाणी बघा आता झालं आहे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनचं। तर अशा या ठिकाणी बघा महत्त्वाचं जे काही डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनचे पत्र आहे ते आलेलं आहे। तसंच डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी घोषणापत्राचा नमुना देखील तुम्हाला मिळून जाईल आणि लहान कुटुंब प्रमाणपत्र देखील या ठिकाणी मिळून जाईल, आणि एकंदरीत जे सर्वसाधारण कागदपत्राची यादी देखील तुम्हाला आपल्या ह्या टेलिग्राम चॅनलवरती मिळून जाईल। हे टेलिग्राम चॅनलची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देण्यात आली आहे। तर तुम्हाला बघा या ठिकाणी फक्त टेलिग्राम चॅनलवर तुम्हाला यायचं आहे, आणि टेलिग्राम चॅनलवरती या ठिकाणी जो काही मेसेज मी पिन करून ठेवला आहे, तर ह्याच्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर बघा या ठिकाणी तुमचं ज्या आस्थापनामध्ये निवड झाली आहे त्या आस्थापनाचं या ठिकाणी जर पत्र असेल, तर तुम्हाला ह्या लिंकवरती सध्या क्लिक करायचं आहे। आता रायगडचं जर बघायचं असेल, तर तुम्हाला या ठिकाणी जी लिंक दिसते, तर या लिंकवरती सध्या क्लिक करायचं आहे। तर तुम्हाला जे लेटर आहे ते या ठिकाणी बघा जिथं लेटर अपलोड झालं असेल तिथं तुम्हाला या ठिकाणी दिसेल। तर ह्या असं जे काही अपलोड केलेले आता हे रायगड जिल्हा परिषदचं कागदपत्र पडताळणी संदर्भात या ठिकाणी लेटर आहे। तसंच बघा पुढचं जर तुम्हाला आता सध्या या ठिकाणी धाराशिवचं जर बघायचं असेल, तर धाराशिवला या ठिकाणी क्लिक केल्यानंतर तुम्हाला संबंधित जे काही धाराशिव संदर्भात या ठिकाणी लेटर तुम्हाला मिळून जाईल। तर अशा पद्धतीने तुमचं जे आस्थापनेमध्ये सध्या निवड झाली असेल त्या आस्थापनाला या ठिकाणी क्लिक करायचं आहे। तसंच बघा या ठिकाणी सांगलीचं जर क्लिक करायचं असेल, सांगलीच्या ठिकाणी क्लिक केलं तर तुम्हाला या ठिकाणी PDF फाईल सध्याही मिळून जाईल। तर आताच बघा या ठिकाणी लातूरचं सध्या पोस्ट केलेलं आहे, तर ते देखील तुम्ही बघून घ्या। ज्यांचं सिलेक्शन लातूरमध्ये झालं असेल तर त्यांनी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी त्या तारखेला उपस्थिती त्या ठिकाणी राहा। तर अशा पद्धतीने काही महत्त्वाचं जे काही डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन संदर्भात आतापर्यंत सध्या आपल्या चॅनलवर आलेल्या जे काही पत्र आहे, जिल्हा परिषद असेल, महानगरपालिका नगर परिषद असेल, तर त्या आतापर्यंत एवढ्या सध्या अवेलेबल झालेलं आहे। तर एकदा ज्यांचं सिलेक्शन झालं असेल त्यांनी या ठिकाणी व्हिजिट करून तुम्ही पत्र बघू शकता। तसेच इतर ज्या काही माहितीसाठी आपलं चॅनल तुम्ही जॉईन करू शकतात। आपलं यूट्यूब चॅनल देखील तुम्ही सबस्क्राईब करून घ्या, आणि हे जे टेलिग्राम चॅनल आहे ते देखील तुम्ही जॉईन करू शकता। तुम्हाला ह्याच्यावरती वेळोवेळी महत्त्वाची अपडेट ही मिळत जाईल। तर अशा प्रकारे
एक महत्त्वाच्या इन्फॉर्मेशनचा व्हिडिओ होता. ज्यांचं व्हेरिफिकेशन बाकी आहे तर त्यांनी महत्त्वाच्या जे काही डेट दिली असेल तर 1 दिवस अगोदर पोहोचण्याचा प्रयत्न करा. कारण ज्यांचं जर समजा लांबचं अंतर असेल तर त्यांनी 1 दिवस अगोदरच पोचून जा, म्हणजे तुम्हाला त्या ठिकाणी सोयीस्कर होणार आहे. तर असे आतापर्यंत सध्या जवळपास जे जिल्हा परिषद आहे तर त्यांचं या ठिकाणी आपल्याला डॉक्युमेंट आपल्याला मिळून जाईल. तर हे महत्त्वाचं होतं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन पत्रासंदर्भात. तर अशाच प्रकारच्या महत्त्वाच्या इन्फॉर्मेशनसाठी आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ जर आवडला असेल तर शेअर करू शकतात. तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी आपल्या द गुरुजी चॅनलकडनं शुभेच्छा. तर भेटूया एखाद्या महत्त्वाच्या इन्फॉर्मेशनमध्ये. तोपर्यंत जय हिंद, वंदे मातरम.